नमस्कार, मी सचिन काशी. विद्येची वारी ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वच आपलं सहर्ष स्वागत करतो. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हा एक पॉडकास्ट चॅनल चालू केला आहे. त्यामधून विद्यार्थ्यांचे विविध आपण प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो. विद्यार्थ्यांना कोणत्या शैक्षणिक फील्डमध्ये कोणत्या प्रकारची अडचणी येऊ नये किंवा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पुढे कशा संधी उपलब्ध होतात, तर आपण त्याच्यासाठी हा युट्यूब चॅनल चालू केला आहे. सर्वप्रथम तर ललित, आज आपल्यासोबत मी कोणत्याच प्रकारचा वेळ विलंब न करता डायरेक्ट आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज ललित कला या महाविद्यालयामधून इथे विद्यार्थी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे. थोडक्यात आपण त्यांच्याकडून संवाद साधून घेणार आहोत. नक्की काय आहे ललित कला विभाग हे थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझं नाव मनाली गिरीश सराय आहे आणि मी एकेडी ह्या पत्रिकामधनं शिक्षण घेते. एटीडी म्हणजे नक्की काय, नक्की कन्सेप्ट काय? एकेडी म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा पत्रिका, जी कला शिक्षकासाठी महत्त्वाची असते. पत्रिका यामध्ये तुम्ही कोणकोणते म्हणजे प्रॉपरली मला थोडा आणखी त्याच्या डिफरन्स मला थोडी माहिती द्या. एकेडी मध्ये आम्ही वेगवेगळे माध्यम हाताळतो. जसं की मातीकाम झालं, आम्ही स्कल्पचर्स पण बनवतो मातीपासून, जसं गणपती बाप्पा झाले ते पण आम्ही बनवले आहेत. नंतर कागदकाम म्हणून आहे एक विषय, ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे माध्यम हाताळले, 3D वगैरे असे जॉमेट्रिक शेप्स वगैरे वेगवेगळे कलाकृती तयार करतो. नंतर 2D झालं, 2D पण आम्ही करतो, म्हणजे रंगांमध्ये खेळतो. सगळे रंगप्रकार आम्ही हाताळतो. मेमरी ड्रॉइंग आहे, जे आपण स्मरणात आणतो, स्मरणचित्र म्हणतात ज्याला, स्मरणात आणतो आणि ते रेखाटायचं काम करतो आणि कलर्सनी त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम आम्ही करतो. अशी बऱ्यापैकी आम्ही माध्यमात करतो. नक्कीच. माझं नाव शिंदे मोना देवदास. मी पण कला शिक्षक पदविका याच्या प्रथम वर्ष शिक्षक आहे. तर आमच्या क्षेत्रामध्ये कला शिक्षक म्हणजे त्याची पदविका ही का महत्त्वाची आहे सर्वप्रथम. तर आता तुम्ही DED ही विभाग तुम्ही बघता, तर DED म्हणजे कला शिक्षक नाही आहे, ते तुम्ही विषय शिक्षक आहे. तर ते विषय शिक्षक तुम्हाला होण्यासाठी DED ही डिग्री तुम्हाला घ्यावी लागते. तसंच कला शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ATD म्हणा किंवा GDR वगैरे असे तुम्हाला कोर्स करावे लागतात. तर ते कोर्स महत्त्वाचे आहेत कला शिक्षक होण्यासाठी. तर कला शिक्षक पत्रिकामध्ये तुम्ही सर्वांगीण विकास व्हावा हा त्याचा सर्वप्रथम उद्दिष्ट, त्याचा दृष्टिकोन आहे. आणि त्यानंतर तुम्ही कला शिक्षक होतात तर तुम्ही लहान मुलांना कसं हँडल करायचं किंवा तुम्ही कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांना कसं हँडल करायचं त्या ते डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. नक्कीच. तुम्ही ह्या पदवीकडे का वळाले, तुमची रुची काय होती? तर एक सर्वप्रथम म्हणजे एक हॉबी होता, म्हणजे आवड होती कला शिक्षक होण्याची. तर कला शिक्षक होऊन नवीन नवीन काहीतरी विद्यार्थ्यांपर्यंत कसं घ्यायचं आणि आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून एक वेगळी संधी, सुवर्ण संधी या क्षेत्रात आपल्याला आतापर्यंत व्यवसायाची संधी सांगितली, आतापर्यंत असे तुमच्या समोर काय उदाहरण आहे का, तुम्ही स्वतः व्यवसाय वगैरे चालू केला किंवा तुमच्या पुढच्या बॅचने असं काय तुमचा अनुभव? नक्कीच. मी एक म्हणजे याच्या अगोदर मी एक कोर्स केलेला आहे, तर त्याचं नाव आहे GDR. तर ती 4 वर्षाची एक डिग्री आहे. तर मी ती जेव्हा करत असताना मला वाटत होतं की स्वतःच्या हिमतीवर आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण आईवडिलांच्या भविष्यात किती दिवस राहणार, मी एक मुलगी असली म्हणून काय झालं, म्हणजे की स्वतःला काहीतरी निर्माण करता आलं पाहिजे. म्हणून मी घरातल्या मी छोटे माझे क्लासेस सुरू केले. त्यानंतर मी मुलांना जशी आपली बाहेर क्लासेस विषयाचे असतात, म्हणजे 10वी पर्यंतचे, तसेच मी 10वी पर्यंतचे पेंटिंगचे क्लासेस घेत होते. आतापासून तुम्हाला काय रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या? हो, भरपूर वेळा झालाय. GDRच्या वेळेस तर मला शिक्षक म्हणून संधी उपलब्ध झाल्या, पण मला पुढचे कोर्स करायचे होते पण मी नाही केले. नक्कीच. आणखी आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी जुडले आहे, आपण त्याशी पण संवाद साधणार आहोत. कृपया मला तुमची ओळख करून द्या थोडक्यात. माझं नाव रुचिका सरदेसाई आहे आणि मी पण ATD फर्स्ट इयरला आहे. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या मूर्ती बनवल्या, काय तुमची आवड काय, सर्वात आवडती मूर्ती कोणती तुमची? खरं तर म्हणजे स्कल्पचरमध्ये मला जास्त एक्सपिरियन्स नव्हता आधी. ATD मध्ये आल्यानंतर मी या फील्डमध्ये आली. त्यानंतर आम्हाला ATD मध्ये खूप काही विषय असतात. खूप म्हणजे फक्त मला आधी वाटायचं की ATD मध्ये चित्रकला असतं. त्यानंतर मला समजलं की स्कल्पचर असतं. मग आम्ही सर्वात प्रथम गणपती बाप्पा बनवले आणि इथे मला खरंच खूप छान शिकायला भेटलं गणपती बाप्पा. आणि मी घरी गणपती बाप्पाची मूर्ती बनवली. साधारण ती म्हणजे 3-4 फुटाची होती. छान, खूप म्हणजे मला खूप आवडलं.
पण ATD मध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारा विषय म्हणजे गायन, नृत्य, नाटक आणि कला शिक्षक म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणं एवढंच महत्त्वाचं नसतं असं मला वाटतं. आणि ATD मध्ये येण्याचं कारण पण तेच की मला विद्यार्थ्यांना म्हणजे चित्र, डान्स, ऍक्टिंग ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला खूप आवडतात. आणि इथे आल्यावर मला ती संधीही मिळाली की मी ऍक्टिंग मध्ये पुढे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. एक युवा स्पर्धक म्हणून कॉम्पिटिशन आहे, तिथे मी पार्टिसिपेट केलं. मला ह्या कॉलेजमधून खूप सपोर्टही मिळतो त्या गोष्टी करण्यासाठी. तुमचा पहिला अनुभव काय होता कॉलेजचा आणि घरच्यांनी ज्यावेळेस तुम्ही ही वेगळी युनिक फील्ड निवडली त्याबाबत घरच्यांनी काही वेगळं काही प्रश्न वगैरे विचारले का किंवा समाजाचा तुमचा दृष्टिकोन कसा होता, समाजाचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा काय सांगले याबाबत? खरं तर सगळेजण हाच विचार करतात की ह्या फील्डमध्ये स्कोप नाहीये. सेम माझ्या घरी पण तसंच होतं की बाळा तू हे नको करू, यात स्कोप नाहीये, आर्ट फील्डमध्ये तू कायच करणार. पण मग जेव्हा आपण या फील्डमध्ये येतो तेव्हा आपल्याला समजतं की हो ह्या गोष्टीत खरंच स्कोप आहे. पण मेहनत तर आपल्याला सगळीकडे करणंच आहे. मग ती तुमची फील्ड असो आमची फील्ड असो पण मेहनत तर करावीच लागेल. मग जो समाजाचा पण काही दृष्टिकोन होता की बाळा तू या विषयात नको जाऊ, तू सायन्स घेतलं होतं, तू पुढे बायोलॉजीमध्ये काही कर, नीट दे, JEE दे, काहीतरी आर्टमध्ये कशाला जाते. पण मग मला आवड होती, मला माहित होतं की मी इथे मेहनत केली तर मला नक्कीच यश मिळेल. म्हणून मग आता सुरुवात आहे, आता पुढे अजून मला खूप काही शिकायचं आहे. कॉलेजचा पहिला दिवस कसा होता तुमचा? कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे खूप ऑकवर्ड आणि नर्वस वाटत होतं की मला इथे काय विषय असतील, काय शिकायला मिळेल. पण आमचे काय सर खूप म्हणजे खूप छान, त्यांनी आम्हाला खूप छान समजून सांगितलं, समजून घेतलं सुद्धा, छान विषयाची ओळख करून दिली. आणि जसं जसं त्यांनी माझी विषयाची ओळख करून दिली तसं अजून माझी आवड ATD मध्ये निर्माण होती. नक्कीच माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असणार आहे की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये पहिलं कमीत कमी 1 ते 2 महिने तुम्ही थांबले नंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण चुकीच्या फील्डमध्ये आलो किंवा योग्य फील्डमध्ये आलो, याबाबत तुमच्या मनामध्ये काय शंका होती? नाही मला चुकीचं असं काहीच नाही वाटलं, कारण या अगोदर मी ATD ला येण्याअगोदर मी GD केलं तर मला एक्सपिरियन्स होताच. तर तो एक्सपिरियन्स आणि म्हणजे लहानपणापासूनची आवड कला क्षेत्राची, मग त्यामुळे मला या फील्डमध्ये काही नवीन असं आणि काही चुकीचं तर अजिबातच वाटलं नाही. कारण सर्वजण म्हणजे लॉ करतात, डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतात, बऱ्याच नर्स वगैरे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. पण कला क्षेत्रातच म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये कला क्षेत्रात कोणीच नाही, एकच व्यक्ती आहे, माझी मावशी आहे. तर मग तिच्याकडे बघून मला वाटायचं की नाही आपण पण काहीतरी युजच केलं पाहिजे. तर त्यामुळे मग या क्षेत्रात माझा जास्त कल होता आणि माझ्या घरचे पण खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांनी पण मला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी खूप सपोर्ट केला. आणि तुमची सर्वात पहिली डिझाईन कशी होती त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? सर्वात पहिले कॉलेजच्या येण्याअगोदर, कॉलेजमध्ये येण्याअगोदर तर खूपच कार्टूनिश होती. नंतर जेव्हा GD आर्टला ॲडमिशन घेतलं तर GD आर्ट करण्याअगोदर एक बेसिक कोर्स असतो 1 इयरचा, तर त्याचं नाव आहे फाउंडेशन. तर तो फाउंडेशनला मी जेव्हा होती तर तेव्हा नॉर्मल काहीतरी म्हणजे छोटंसं कार्टूनिशच काम करायचे आणि ते लॉकडाऊनचा टायमिंग होता तेव्हा मग इतकं काही करता नाही आलं. पण जेव्हा GD आर्टच्या फर्स्ट इयरला गेली तिथून नंतर ग्रोथ होत गेली, पुढे मग चांगलं काम होत गेलं. म्हणजे आता समजतं की नाही या फील्डमध्ये करण्यासारखं खूप आहे, पण आपलं तेवढं म्हणजे आपण महत्त्व दिलं पाहिजे, तेवढा वेळ दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. नक्कीच माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असणार आहे की तुम्ही सांगितलं की बिझनेस फॅकल्टी, पण आतापर्यंत तुमचा कसा अनुभव आहे याबाबत आणि काय सांगणार विद्यार्थी आणखी जोडेल आणि किती विद्यार्थ्यांचा स्टाफ आहे तुम्ही शिकवत आहात? आम्ही आता सध्या 30चा इथे भरलं जातो कला शिक्षणामध्ये, तर आम्ही 30 जण आहोत. पण इतकी मदत करतो आम्ही, खरं सांगतो म्हणजे मदत करतो, कामही करतो, आमचे कामं पण फटाफट होतात त्याच्यामुळे. आणि कसं आहे मुलं जोडलेच गेले पाहिजे या क्षेत्रामध्ये, कारण हे क्षेत्र एकदम सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जेवढा विचार कराल तर तुम्हाला उतरवण्याची संधी तुम्हाला एक क्षेत्र देतं. म्हणजे तुमच्या विचारात जर एखादा व्यक्ती किंवा काही हे असेल मेमरी असेल, आपण ते इझिली एखाद्या कागदावर वगैरे रेखाटन करू शकतो, आपण ते काढू शकतो आणि ते दुसऱ्याला पण दाखवू शकतो की हा माझ्या डोक्यात हा विचार होता, मी तो दाखवला आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना पण इझी जातं समजायला की हा हे प्लॅन पण दिसत आहे. म्हणजे एक असं छोटासा इन्सिडेंट आहे, माझी लहान भाची आहे, तर तिला कलेचं माहित नाही आहे, ती आता लहान आहे, 1-2 वर्षाची, पण तिच्या डोक्यात विचार आपला मावळतीचा सूर्य असतो. तर ती म्हणत होती की आता सूर्य मामा जातील आणि चंद्र मामा येतील, पण सूर्य मामा जो आहे तो कदाचित
ड्रेस बदलून येणार आहे म्हणजे तो चंद्र होईल. म्हटलं की जर आपण रेखाटनामध्ये काढलं तर ती इमॅजिनेशन किती सुंदर असेल का बुवा हा सूर्यमामा जो आहे तो ड्रेस चेंज करणार आहे आणि नंतर तो चंद्र होऊन येणार आहे. तरी संकल्पना आहे, हा विचार सुद्धा लहान मुलांसाठी विद्यार्थ्यांना काय सांगितलं एक युथ म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून या फील्डमध्ये? या फील्डमध्ये खूप आहे. सगळ्यांनी कला क्षेत्रात म्हणजे मी तर म्हणेन सगळ्यांनीच करावं, कारण आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो वगैरे तेव्हा कला क्षेत्रामध्ये ना तुम्ही काही पण रेखाटा, म्हणजे साधी चिरखाडी जरी मारली ना तरी तुमचं मन फ्री होऊ शकतं. म्हणजे तुम्ही काही घ्या, एक पेपर घ्या, नुसता पेन घ्या, बसल्या बसल्या जस्ट फ्लावर जरी ड्रॉ केले ना तुमचं मन एकदम प्रसन्न होईल. आणि तुम्ही त्याच्यामध्ये अजून म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर त्याच्यात शिक्षण घेतले तुम्ही चांगल्या हाय लेवलपर्यंत नक्कीच जाऊ शकता. म्हणजे प्राध्यापक वगैरे सगळं होऊ शकतं. नक्कीच तुमच्या भावी वाटचाल खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा असा अनमोल असा वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो आणि आभारी आहोत. थँक्यू, धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा